आखाती देशातील युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे। भारत देशामध्ये सुद्धा याचे परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशवासियांना इंधनाचा वापर कमी करावा, 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नये अशा विविध सल्ले सुद्धा देण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपवर आहे आणि इथे आपल्याला वाहनधारकांच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर जे सामान्य नागरिक आहे, वाहनधारक आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या यावर प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, नरेंद्र मोदी यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे इंधनाचा वापर कमी करावा, कशामुळे दिली असेल? दिली असेल ते चांगल्या हिशोबानेच, म्हणजे दिली असेल चांगलीच दिली, कमी वापर करा बस। याच्यावर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कमी वापर करणार आहात का? हां, मग बिलकुल कमी वापर आम्ही करणार। नक्कीच आपण दुसरीकडे पाहिलं तर यामध्ये अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे। नरेंद्र मोदी यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की इंधनाचा वापर कमी करावा, 1 वर्षाची सोने खरेदी करू नये, यावर तुमचं मत काय? पहिली गोष्ट, कोणताही व्यक्ती भारतातला नागरिक असा नाही क्षमतेपेक्षा इंधन नको त्या ठिकाणी वापरेल किंवा गरज नसतानाही सोनं विकत घेईल। आज रोजीरोटी कमवणारा, आपलं स्वतःचं पोट भरणारा व्यक्तीला हे अपेक्षित असतं गरजेपुरतं इंधन आपल्याला कुठे मिळेल। पण जर पेट्रोल पंपावर 2-2 तास थांबायची वेळ असेल तर कामही मोडणार आहे आणि त्या व्यक्तीचं नुकसानही होणार आहे। आणि राहिला प्रश्न सोन्याचा, 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत गेलेलं सोनं कुणीही सहजरित्या असंही घेणार नाही। नरेंद्र मोदींनी सांगायची काही गरज नाही। आणि नरेंद्र मोदीला जर एवढी काळजी असेल तर प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळेल याचं त्यांनी पाहिलं पाहिजे। बाकीच्या गोष्टी सांगायच्या लोकांना सांगून लोक ऐकणारे नाही आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर नागरिकांच्या अशा विविध प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे की यामध्ये कुठेतरी भारत सरकारने पावले उचलायला हवी आणि कुठेतरी यामध्ये आता पहिल्यासारखी जी इंधन टंचाई आहे ती निर्माण होईल का अशी त्यांना भीती आहे। आपल्यासोबत अनेक आपल्याला तरुणाई सुद्धा पाहायला मिळत आहे। काय वाटतं तुला, जे पंतप्रधानांनी वक्तव्य केलंय की इंधनाचा वापर कमी करावा किंवा सोने खरेदी कमी करावी, एक युवती म्हणून तुला काय वाटतं या प्रतिक्रियेवर? ती एक चांगली गोष्ट आहे, बट आपल्याला आपलं डेली एक्सपेन्स पण बघावं लागेल, कारण की काही काही नेसेसरी गोष्टी असतात ज्या कराव्याच लागतं। आपण किती पण म्हणलं तरी आपलं डेली पेट्रोल वगैरे यूज करावाच लागतं आणि जे एक्सपेन्स झालं गोल्ड वगैरे, ते एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण आपण बघू शकतो। बरं, अशा याच्यातून कुठेतरी खिशाला कात्री बसण्याची भीती आहे का? कारण की इंधनची जे आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे किंवा मग याच्यामुळे खिशाला कात्री बसेल असं वाटतं का? जे मिडल क्लास लोक आहे आमच्यासारखे त्यांनाच बसेल ऑब्व्हियसली, कारण की ह्या खूप डेली गोष्ट ज्या लागतातच एकदम नेसेसरी आणि कुठे ना कुठे बसेल। नक्कीच आता इंधन कपात करण्याची जे नरेंद्र मोदी यांनी सगळ्या नागरिकांना आवाहन केलं आहे, यातून कुठेतरी आता इंधन मध्ये तुटवडा निर्माण होऊन त्याच्या किमती वाढतील का अशी भीतीसुद्धा नागरिकांना मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि किती नाही म्हटलं तरी आम्हाला इंधनाचा वापर करावाच लागतो, त्यामुळे यावर भारत सरकारने काहीतरी पावलं उचलावी असंही सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे। मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।